जेव्हा रुग्णाला सांगितलं जाते की तुमची किडनी काम करणं हे कमी करत आहे आणि दिवसेंदिवस डॉक्टर पूरा सो वही किडनी छोटा हो गया, एक छोटा है, छोटा हो गया, किडनी ही लहान होत आहे, मग तशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकतर डायलिसिस करावं लागेल येणाऱ्या भविष्यामध्ये किंवा किडनी तुम्हाला बदलावं लागेल. मग अशा परिस्थितीमध्ये रुग्ण हा खूप दिवसापासून ट्रीटमेंट घेण्यापासून वंचित असतो आणि सातत्याने कंबर दुखते, पाठ दुखते आणि धाप लागणे, शरीरामध्ये थकवा आणि दिवसेंदिवस रक्ताचं प्रमाण कमी असणे असे लक्षणं असताना बरेचदा रुग्णाची तपासणी केली जाते. त्यामध्ये असं समजते की आपली किडनी हे लहान होत आहे आणि काम करणं बंद करत आहे. तशा परिस्थितीमध्ये रुग्ण आणि त्यांच्या परिवाराला ह्या सर्व गोष्टी समजतात. समजल्याच्या नंतर नवीन शोधाशोध सुरू होतो. तशातच त्यांचे नातेवाईकाचा सल्ला दिला जातो का हा प्रॉब्लेम हा एकट्याचा नाही आहे, ह्या भागातील बरेच लोक किडनीने ग्रसित आहेत, तर आपण किडनीच्या उपचारासाठी का नाही एकदा आयुर्वेदिक उपचार केला पाहिजे. मग तशा परिस्थितीमध्ये रुग्ण आणि रुग्णाच्या नातेवाईकाला त्या परिसरातले बरेचसे रुग्ण आपल्या सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात आणि ते आज सर्वसामान्य जीवन जगत पण आहे. त्या परिवारामधील एक सदस्य सांगतात की तुम्ही डॉक्टर सोनटक्केकडे ट्रीटमेंट घ्यासाठी तुम्ही जा आणि नक्कीच तिथे तुम्हाला काही दिवसातच काही ना काही फरक पडेल. अशा परिस्थितीमध्ये रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक संपूर्ण परिवार डॉक्टर सोनटक्के आयुर्वेदिक हॉस्पिटलमध्ये दाखल होते. दाखल झाल्याच्या नंतर त्यावरती रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकाला आश्वासन घेऊन डॉक्टर सोनटक्के आणि यांची टीम संपूर्ण त्याच्यावरती उपचार सुरू केले जाते. तपासणी करतात, आश्वासने देतात आणि त्याच्यानंतर नैसर्गिक पद्धतीने काही दिनचर्या, ऋतुचर्या यांचं पालन करून आणि आहाराचं नियोजन करून काही उपचाराची सुरुवात करतात. उपचाराची सुरुवात केल्याच्या नंतर दिवसेंदिवस काही दिवस ओलांडल्याच्या नंतर रुग्णाला हळूहळू फरक पडायला सुरू होतो. जे काही लक्षणं किडनीच्या संबंधित दिसत होते, ज्याप्रमाणे धाप लागणे, कमजोरी, थकवा आणि शरीरावरती हातापायावरती सूजन असणे, हे काही दिवसातच लक्षणं कमी कमी होताना आम्हाला दिसले. 1 आठवडा, 2 आठवडा, गेली 15 दिवस झाल्याच्या नंतर असं समजते की त्याचं क्रिएटिनही दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे आणि हिमोग्लोबिनचं प्रमाणही वाढताना दिसत आहे. गेली अनेक दिवस ओलांडल्याच्या नंतर 1 महिना, 2 महिना, 3 महिना ओलांडल्याच्या नंतर एक परिस्थिती अशी येते का मैं केवल तेरे साथ जाएंगे, मेरा थोड़ा दिन टाइम होता है लेकिन अभी फिट है एकदम. तो रुग्ण एक सर्वसामान्य जीवन हे जगत आहे. ज्या रुग्णाला सांगितलं होतं की 1-2 महिन्यामध्येच तुम्हाला डायलिसिस करावं लागेल, रक्त बदलावं लागेल, त्या परिस्थितीमध्ये आज गेली अनेक वर्ष झाले रुग्ण हा सर्वसामान्य जीवन जगत आहे. योग्य वेळी योग्य मार्ग निवडला तर फरक हे शक्य आहे. जिथे सगळे मार्ग बंद होतात तिथे आयुर्वेद नवीन मार्ग दाखवते. आने के बाद संजय के बोला उधर मत जा, तू इधर जा करके. तो फिर इधर आया. हाँ, इधर आके दवाई लेके गया. तो खाने के बाद अच्छा है, और अभी भी ऐसा लग रहा है, अच्छा करके लग रहा है. फिर लड़का क्या बोल रहा है, तुम जाओ डॉक्टर का बस, अच्छा हो बुरा हो तुम उधर जाके महीना का अंदर जाके दवाई खाओ.